हे होळी वगैरे आली, दिवाळीत असेल, काही दसरा असेल तर पुरणपोळी वगैरे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आता पुरणपोळी एखादी बाई करते घरामध्ये, गरम गरम पुरणाची पोळी आपल्या नवऱ्याने खावी अशी तिची अपेक्षा असते. काही चूक नाही, काही गैर नाही. मग ती काय करते, गरम गरम पुरणाची पोळी तव्यावरून अगदी त्याच्या पानामध्ये वाढते. पानामध्ये वाढलं की तिला लगेच अपेक्षा असते की पुरणपोळी कशी झाली हे नवऱ्याने सांगावं. म्हणून ती पानावर पानात वाढली पुरणपोळी, त्याच्यावर तुपाची धार धरली की ती विचारती कशी झाली. तो म्हणते अगं खाऊ तरी दे मला, खाल्ल्यावर सांगेन कशी येते. मग तो ते तोडण्याचा प्रयत्न करतो. ती इतकी गरम असते की हात लावता येत नाही. पण हात लावला की ती विचारते कशी झाली. मग तो म्हणतो अगं हाताला कुठं चव कळते का, चव जिभेला कळते, थांब जरा, थंड होऊ दे, खाऊ दे. ती ऐकायला थांबायला तयार नाही. तो कसं बस तो घास तोंडात घालतो. ती इतकी गरम असते की तोंडात घास घातल्याबरोबर ते पुरण जे असतं ना आतलं ते वर टाळूला चिकटतं. त्याला नीट धड खाता येत नाही. तिचा धोशा कशी झाली सांगा. तर म्हणतो अगं मरायची पाळी आली ते पोळून मला, कशी झाली काय असायचंय. नाही नाही कशी झाली सांगा, कशी झाली सांगा, अजून पाहिजे तर अजून एक घ्या, कशी झाली सांगा. मग तो कसं बस ते खातो. खाल्ल्यानंतर तो म्हणतो एकदम छान झाली, एकदम छान झाली. ती म्हणते नाही नाही नीट सांगा ना, पाहिजे तर अजून एक घ्या, अजून नीट खान, मला सांगा कशी झाली. तो म्हणतो अगं खरंच सुंदर झाली, खरंच चांगली झाली. व्यवस्थित पुरणामध्ये गूळ आहे, साखर आहे, ते पुरण सगळीकडे पसरलं आहे, नीट भाजली आहे, खरपूस भाजली, सगळं चांगलं आहे. तुपाबरोबर, दुधाबरोबर, आंब्याच्या रसाबरोबर सगळं चांगलं लागतंय, काही नाही, उत्तम झालेली आहे. ते म्हणते नाही तुम्ही मनातून सांगा. आता ह्याच्यापेक्षा मनातून काय असतं. पण तिचं समाधान होत नाही. मनातून सांगा, मनातून सांगा. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. मग तो सांगतो माझ्या आईची सुद्धा अशी होत नाही. हा आत्ता तिला समाधान लाभलं. जय राम कृष्ण हरी, जय जय राम. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आजचं कीर्तन हे एका विशेष कारणाने संपन्न होत आहे. आपल्याला सगळ्यांना कारण माहिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण नानांचा अमृत महोत्सव, त्यांच्या या गावचे माजी सरपंच नाही का, त्यांचा अमृत महोत्सव, त्या दोघांचाही अमृत महोत्सव आज संपन्न होतो आहे. आणि त्या निमित्तानं या कीर्तनाचं आयोजन आहे. आनंदाची गोष्ट आहे. वयाला 75 वर्ष पूर्ण होणं आणि तोपर्यंत भगवंतानी आपल्याला आयुष्य देणं, आयुष्य देताना ते चांगल्या अवस्थेत देणं, याला सगळ्याला भाग्य लागतं. ते भाग्य आदरणीय हरिभक्तीपरायण नानांच्या वाट्याला आलेलं आहे. मला याची कल्पना आहे. 3 कर्ज घेऊन मनुष्य जन्माला येतो. 3 ऋण माणसावर असतात. एक देवऋण आहे, एक ऋषी ऋण आहे आणि एक पितृऋण आहे. देवाचं काही कर्ज आहे आपल्यावर, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं काही कर्ज आहे आपल्यावर, आपल्या आईबापाचं काही कर्ज आहे आपल्यावर. आणि शास्त्रांनी जरी सांगितलेलं नसलं तरी 4थं एक कर्ज मी आता सांगतो. 4थं एक कर्ज सांगतो. आपल्यावर देवाचं ऋण आहे, आपल्यावर साधू संतांचं ऋण आहे, आपल्यावर मायबापाचं जसं ऋण आहे तसं 4थं एक कर्ज घेऊन आपण जन्माला येतो. ते आपल्या देशाचं ऋण आहे. जगातला दुसरा कोणताही देश त्या देशामध्ये आलेल्या नागरिकावर कर्ज ठेवत नाही. फक्त भारत देश याला अपवाद आहे. माझं म्हणणं किती जणांना पटेल आणि कळेल मला माहिती नाही. कारण या देशामध्ये जन्माला यायला पुण्य घेऊन यावं लागतं. हा देश सहसाच जन्माला घालत नाही कोणालाही आपल्या पोटी. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, नाथ महाराज म्हणतात. असो, मला आत्ता त्या 4थ्या ऋणाबद्दल बोलायचं नाही, पण नंतर बोलेन धावतं एखादं वाक्य. परंतु ही 3 ऋण घेऊन आपण जन्माला येतो. एक देवाचं ऋण आहे, एक संतांचं ऋण आहे आणि दुसरं माता पित्यांचं ऋण आहे. ही 3 ऋण अशी आहेत की या ऋणातून उतराई होणं हे आपल्याला शक्य होत नाही.
देवाचं ऋण काय आहे, संतांचं ऋण काय आहे, आई बापाचं ऋण काय आहे, याचा विचार मला फार करायचा नाही. आई बापांनी आपल्याला जन्माला घातलं हे त्यांचं ऋण आहे आपल्यावर. ज्ञानोबाराय तुकोबारायने आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा दिली हे त्यांचं ऋण आहे. आणि भगवंताने आपल्याला इंद्रिय दिली, भगवंताने आपल्याला देह दिला, हे भगवंताचं आपल्यावर ऋण आहे. ही सगळीच ऋण आपल्याला फेडता येत नाहीत. काय केलं म्हणजे देवाचं ऋण फिटेल हो? काय केलं म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं ऋण फिटेल आपल्यावरच? आपण तुकोबारायांकरता काय केलं म्हणजे आपण तुकोबारायांच्या कर्जातून मुक्त होऊ? सांगा, काय करावं लागेल? मी सांगू आपल्याला, पटेल नाही मला माहित नाही, पण आपल्या कातड्याचे जोडे करून तुकोबारायांच्या पायात घातले तरी त्यांचं कर्ज फिटायचं नाही. आई बापाचं ऋण कसं फिटणार? ज्याने आम्हाला जन्माला घातलं त्यांचं कर्ज कसं फेडणार? त्यांना जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवून कर्ज फिटत नसतं. नाही, काय केलं पाहिजे? या ऋणातून उतराई होणं शक्य नाही, पण म्हणून उतराई होणं शक्य नाही म्हणून उतराई होण्याचा प्रयत्नच न करणं हे जास्त पापाचं आहे, हे लक्षात ठेवा. ऐका, त्यांच्या ऋणातून, आई बापाच्या ऋणातून उतराई होणं शक्य नाही म्हणून उतराई होण्याचा प्रयत्नच न करणं हा अजून जास्त मोठा दोष. एक सामान्य नियम सांगतो आपल्याला. कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये, राजकारणापासून ते अध्यात्मापर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये हा नियम आपण लावा. आध्यात्मिक नियम आहे, नियमाचा आधार अध्यात्म आहे. पण नियम सांगतो मी आपल्याला, एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं जास्त भूषणाचं असतं. एखादी गोष्ट मला जमतच नाही असं म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून मला जमलं नाही हे म्हणणं जास्त अभिमानाचं आहे. अहो, खालून सासवडचा घाट बघितल्यावर आपल्याला जमत नाही म्हणून निघून जाणाऱ्यापेक्षा सासवडचा घाट चढताना चारदा आपटून पडणं हे जास्त भूषणाचं नाही का? मला सांगा ना, हे भूषण कशा, अभिमान कशाचा आहे मला सांगा ना. खालून एवढं होत नाही, चला एसटी पकडून गावी, हे करण्यापेक्षा चढण्याचा प्रयत्न करावा. मधून थकलो तर तिथं बसावं, चारदा धडपडावं, काय वाटेल ते करावं, पण वर जाण्याचा प्रयत्न करावा. आणि नाही जमलं तर हरकत नाही ना, हरकत नाही ना. जेवढं केवढं चढणं आमच्याकडून झालं तेवढ्याचं तरी ज्ञानोबाराय फल देतीलच की नाही आपल्याला, ते जास्त भूषणाचं आहे ना. म्हणून ही कर्ज जरी आमच्यावरून फिटत नसली तरी ती फेडण्याचा प्रयत्नच न करणं हे जास्त दोषाचं आहे. या ना त्या प्रकारानं आई बापाचं ऋण आपल्यावरचं फिटावं याच्याकरता माणसाने प्रयत्न केलेच पाहिजे. मग देवाचं ऋण, संतांचं ऋण, आई बापाचं ऋण फिटावं याच्याकरता किती प्रयत्न आयुष्यभर झटत राहिलो तरी ते होत नाही. मग त्याच्याकरता एक काम करा, फार चांगला उपाय. तिन्हीची ऋण एकदम फिटण्याचा एकमेव जर उपाय काही असेल तर त्या निमित्तानं कीर्तनामधून आपण नामस्मरण करतो म्हणून भगवंताचं ऋण फिटायची शक्यता आहे. कीर्तन करताना तुकोबारायांचा अभंग कीर्तनाकरता घेतो म्हणून त्यांच्या अक्षरांची सेवा करून संत ऋण फिटण्याची शक्यता आहे. आणि असं कीर्तन केल्यामुळे आपण आईबापांना पुण्य प्रदान करतो म्हणून त्यांचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. त्यासाठी हे कीर्तन आहे. आणि या कीर्तनातून हे तिरी ऋण फेडण्याचा प्रयत्न या परिवाराने केला, त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. महात्म्यांचं वर्णन करण्याच्या मागे तुकोबारायांची काय भावना असते याचा विचार केला तर दोन गोष्टी मी आपल्या समोर या निमित्तानं व्यक्त करतो. संत जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा त्याच्यातली दोन वर्णनं ही स्वतः करता असतात आणि संत जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा त्याच्यातले दोन प्रकार हे इतरांकरता असतात. त्याला स्वार्थी प्रवृत्ती आणि परार्थी प्रवृत्ती असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. जे काही असेल ते, कोणतंही कर्म करताना आपण दोन गोष्टी करतोच की नाही. आपण जेव्हा घरामध्ये काम करतो, घरासाठी काम करतो, तेव्हा त्याच्यातली काही कामं स्वतः करता असतात, काही कामं घराकरता असतात. काही स्वार्थी प्रयोजनं असतात, काही परार्थी प्रयोजनं असतात. विशेषतः परमार्थामध्ये प्रवृत्त झालेल्या कोणत्याही माणसाला, कोणत्याही साधकाला परार्थी प्रयोजनाशिवाय त्याचं परमार्थ चिंतन व्यक्त करता येतच नसतं. त्यामुळं सगळंच माझ्याकरता चाललंय असं नसतं.
अहो, आपण पंढरपूरची आळंदीची वारी जरी केली ना, तरी ती वारी आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून जशी असते ना, तशी आपल्या पोरांना सुद्धा वारीची सवय लागावी याच्याकरता पण ती असतेच ना. म्हणून काही स्वार्थी प्रयोजनं असतात, काही परार्थी प्रयोजनं असतात. संत महात्मे जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा त्याची दोन प्रयोजनं स्वार्थी असतात. कशा करता संत तुकोबाराय संतांचं का वर्णन करतात? आपल्याला त्याच्यातून काही पुण्य प्राप्त व्हावं त्या वर्णनातून, हे एक प्रयोजन आहे. आणि दुसरं प्रयोजन आहे की त्या वर्णनातून शब्दरूपानं का होईना संतांची सेवा घडावी. सज्जनांचं चिंतन का करायचं, संतांचं वर्णन का करायचं? आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं, हा त्याच्यातला एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की संतांचं चिंतन आपण करायचं, वर्णन आपण करायचं, कारण त्या निमित्तानं शब्दरूपानं संतांची सेवा केली जाते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, देवाला सुद्धा उत्तम वाटावी अशी संत सेवा आहे या जगतामध्ये. म्हणून सर्वात महत्वाची सेवा जर आपल्याकडून घडायची असेल तर संत सेवा घडावी. ही दोन प्रयोजनं स्वार्थी आहेत आणि दोन प्रयोजनं परार्थी आहेत. दुसऱ्या करता, कशा करता बाबा, काय म्हणून संतांचं वर्णन तुकोबारायांनी करावं? पहिलं प्रयोजन त्याच्यातलं दुसऱ्यांकरता असं आहे की आपली सगळ्यांची संतांकडे प्रवृत्ती वाढावी म्हणून संतांचं वर्णन आहे. आणि आपल्याला संतांचं यथार्थ ज्ञान व्हावं म्हणून संतांचं वर्णन आहे. तुकोबारायांनी जर संतांचं वर्णन केलं नसतं तर आपण ज्ञानोबारायांकडे कसे प्रवृत्त झालो असतो? आपल्याला ज्ञानोबाराय कसे कळाले असते? दोन्ही विचार एकदम करा ना आपण. अहो, मला सांगा, या जगतामध्ये नामदेवराय अवतारालाच आले नसते तर ज्ञानोबाराय कुणाला कळाले असते महाराज? या जगतामध्ये एकनाथ महाराज अवताराला आलेच नसते तर ज्ञानोबारायांची समाधी कशी कळाली असते आपल्याला? संत महात्मे आपल्याला संतांकडे प्रवृत्त करत असतात. तुम्ही संतांकडे चला बाबा, बाकीचं राहू द्या, तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांची उपासना करा. आपल्याला त्या उपासनेतून, त्या संतांच्या सेवेतून सगळं काही प्राप्त होईल. याच्याकरता संत सेवेची फलश्रुती सुद्धा संत आपल्याला सांगत राहतात. कशा करता? आपण तुकोबारायांकडे प्रवृत्त व्हावं, आपण ज्ञानोबारायांकडे प्रवृत्त व्हावं. त्यासाठी संत महात्मे संतांचं वर्णन आपल्याला करून सांगतात. संतांकडे चला, त्याच्याने काय होईल? आपल्या अंतःकरणामध्ये काही विश्वास निर्माण होईल. कशाचा विश्वास? काय कारण आहे? नाथ महाराजांना ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं काय कारण आहे? कारण ते जर त्यांनी केलं नसतं तर ज्ञानोबारायांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झालाच नसता. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. अरे, रेड्याच्या मुखातून वेद वदवला आणि भिंत चालवली, हे सांगण्याच्या गोष्टी आहेत काय? पण तरी नाथ महाराज सांगतात. का सांगतात याचा विचार करा ना. काय हौस नव्हती नाथ महाराजांना की चमत्कार सांगून ज्ञानोबारायांचं मोठेपण मिळवावं, ज्ञानोबारायांना मोठं करावं? ज्ञानोबारायांना मोठं करणारा अजून जन्माला यायचा आहे. ज्ञानोबाराय कुणाच्या शब्दाने मोठे होणारे नाहीत. ज्ञानोबाराय मोठेच आहेत, तुकोबाराय स्वतः मोठे आहेत. भगवान जरी येऊन त्यांचं वर्णन करेल तरी तुकोबाराय मोठे होत नाहीत. तुकोबाराय मोठे आहेत म्हणून भगवंताला वर्णन करावं लागतं. विचार करा आपण. कशामुळे? मग नाथ महाराजांना काय अडलं होतं? नाथ महाराजांचं काही अडलं नव्हतं तरी चमत्कार नाथ महाराजांनी सांगितले. संत चमत्कारावर फार विश्वास ठेवत नाहीत महाराज, पण तरी सुद्धा संतांनी हे चमत्कार आपल्याला सांगितले. कुणा करता? त्यांच्या करता नाही, आपल्या करता. आपल्या करता सांगितले. चालविली जड भिंती, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. ज्ञानोबारायांच्या मुखात, ज्ञानोबारायांच्या आज्ञेने रेडा वेद बोलला. आपल्याला माहिती आहे हे सगळं. कशा करता? बरं, भिंत चालवली. ह्याच्यात ज्ञानोबाराय मोठे झाले असते तर वारंवार चालवून दाखवली असती की हो? कितीदा चालवली हो भिंत? कितीदा? ज्ञानोबारायांनी भिंत चालवल्याची किती उदाहरण आहे? एकच उदाहरण आहे. एकच उदाहरण. अहो, त्याच्यानंतर ज्ञानोबाराय नामदेवरायांबरोबर घुमानपर्यंत गेले, पंजाबपर्यंत चालत गेले. चालत महाराज. एवढं कशाला चालत जायचं? नामदेवरायांना भिंतीवर डबल शीट घ्यायचं आणि म्हणायचं चल बाई. भिंत चालली नसती काय तिथपर्यंत? चालली नसती का? चालली असती ना, पण केलं का? केलं नाही. मग एकदा तरी का केलं? आपल्या करता केलं, आपल्या करता. नाथ महाराजांनी चालविली जड भिंती आपल्याला सांगितलं. कशा करता? कारण आपल्या अंतःकरणामध्ये हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. जे ज्ञानोबाराय भिंत चालवू शकतात ते ज्ञानोबाराय माझं जीवन चालवू शकणार नाहीत काय? ते ज्ञानोबाराय माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकणार नाहीत का? जे ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात,
आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांबद्दलचा विश्वास, श्रद्धा, आत्मीयता निर्माण व्हावी याच्याकरता संत महात्मे संतांचं वर्णन करून सांगत असतात. आणि दुसरा विचार, संत महात्मे संतांचं वर्णन करतात कारण आपल्याला संतांचं ज्ञान होण्याकरता दुसरा कोणताही मार्ग नाही. संतांनीच संतांचं वर्णन करावं तर आपल्याला संत कळणार. बोलू, आपल्याला वेदांनी केलेलं वर्णन सुद्धा संतांचं यथार्थतेनं ज्ञान करून देऊ शकत नाही. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करायचं असेल तर ज्ञानोबारायच पाहिजे. ज्ञानोबारायांचं वर्णन करण्याकरता तुम्ही आम्ही चालत नाही. त्याला तुकोबाराय पाहिजेत, त्याला नाथ महाराज पाहिजेत, त्याला नामदेवराय पाहिजेत, तर ज्ञानोबाराय आपल्याला कळणार. नाही तर कळणार नाहीत महाराज, नाहीतर कळणार नाही. आम्हाला तुकोबाराय कळायची असतील तर त्याला निळोबारायच आले पाहिजेत, त्याला बहिणाबाईच आल्या पाहिजेत, तर आम्हाला तुकोबाराय कळतील. नाहीतर कळण्याचा कुठलाही मार्ग नाही. मी बोलू, आपल्याला स्वतः परमात्मा जरी संतांचं वर्णन करेल तरी ते वर्णन सुद्धा अर्धवटच असेल. भगवद्गीता काढा, गीतेमध्ये काय भगवंतांनी संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला नाही काय? 100 ठिकाणी, प्रत्येक अध्यायामध्ये. पण कुठल्या अध्यायामध्ये भगवान यशस्वी झाले मला सांगा? कुठंच नाही, कुठंच नाही महाराज, कधीच नाही. संतांचं वर्णन करता करता हा बाबा स्वतःचं वर्णन कधी करून बसला याचं याला कळलं नाही. वाचा ज्ञानेश्वरी आपण. संतांच्या वर्णनाला भगवंताने प्रारंभ केला. आत्मज्ञाने चोखडी, सुरू झालं ना संतांचं वर्णन. कोण आहेत संत? जे आत्मज्ञानानं शुद्ध झालेली आहेत अशी संत आहेत. बरं, अजून पुढे बोलताना भगवान बोलले, संत हे माझीच रूपडी. आलं स्वतःपर्यंत. दुसऱ्याचं वर्णन करताना ज्याला स्वतःबद्दल बोलायची सवय आहे ना, त्याला दुसऱ्याचं केलेलं वर्णन हे स्वतःच्या वर्णनाचं साधन वाटत असतं. दुसऱ्याचं वर्णन करताना माणसं मी फार घालतात मध्ये, स्वतःचा मी त्यांचा मध्ये मध्ये येतो. फार मोठा माणूस, माझ्यावर फार प्रेम, तुझं वर्णन आहे का त्याचं आहे? माझं त्यांचं फार सख्य आहे. माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला, अरे माझ्यासारखा माणूस पण माझ्याकडे येतात. म्हणजे तुला सांगायचंय काय? नेमकं काय सांगायचंय? त्याचं मोठेपण सांगायचंय का स्वतःच? काय त्या स्तुतीमध्ये? आपल्याला एखाद्याची स्तुती करायची असेल तर नाही नाही ते आपण बोलतो. बऱ्याच वेळेला आमच्या, आता बोलतो कंसातलंही बोलतो, दुर्दैवानं, आमच्या दुर्दैवानं कधी कधी आम्हाला नेत्याची स्तुती करावी लागते. म्हणून मी दुर्दैवाने म्हणतो, संतांची स्तुती सोडून देऊ, नेत्याची स्तुती करावी लागते, एखाद्या मंत्र्याची स्तुती करावी लागते. मग आपण काय म्हणतो? त्याच्याच बाजूला बसलेलो असतो. अहो आमचे साहेब म्हणजे धुतल्या तांदुळासारखे आहेत. आहेत या जगात कोणीतरी असा आहे का मला सांगा? नाही ना. मग कशा करता खोटी स्तुती करायची? खोटी स्तुती करून विनाकारण पाप कशा करता पदरात पाडून घ्यायचं? पण तो एक व्यवहार आहे महाराज, त्याला काय करता? ते एक औपचारिकता आहे म्हणा, तो एक व्यवहार आहे म्हणा, काही म्हणा, पण ते करावं लागतं त्या वेळेला. कोणतीही स्तुती अवास्तव असते. माणसं सहज बोलतच नाहीत. काहीतरी म्हणजे आपल्या थोडं वाढवून, माल मसाला टाकून, चढा बडाके त्याची स्तुती केली जाते. त्या स्तुतीमध्ये खरं काय आणि खोटं काय काय माहिती? सत्याचा अंश फार कमी असतो, अवास्तव फार. खोटी, मी उदाहरण सांगू खोट्या स्तुतीचं, एका वाक्यात उदाहरण सांगू खोट्या स्तुतीचं. सासूनं केलेलं जावयाचं वर्णन, बस सगळं खोटं. एका सासूबाईने मला सांग, आमचा जावई ना एकदम सज्जन माणूस, माणूस सोडलं तर बाकी सगळं खोटं होतं. एका बाईच्या मुलीचं लग्न झालं, मी गेलो, ती आली, महाराज मुलीचं लग्न झालं. म्हणलं वा वा छान झालं, छान झालं. बरेच दिवस तुम्ही प्रयत्नात होता, झालं ना? आता डोक्यावरची चिंता मिटल्या ना? झालं महाराज, प्रपंचातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या, मुलीचं लग्न झालं. मी सहज विचारलं कुठं दिलं? म्हणले अमक्या अमक्या गावामध्ये दिलं. बरं बरं, छान छान, माहिती आहे मला, गाव माहिती आहे. बरं, त्या गावामध्ये दिलं का? मी सहज विचारलं जावई काय करतात? ती म्हणाली महाराज जावयाचं काय सांगू, आमचे आजोबा म्हणायचे जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म असतं. आमचे आजोबा म्हणायचे नाही का? ते मी म्हटलं काय करतात जावई तुमचे? ते म्हणाली जावयाचं काय सांगू महाराज तुम्हाला, अहो फार मोठं घराणं आम्हाला मिळालं, फार मोठं घराणं मिळालं. असं? हो म्हणे, फार मोठं घराणं. मी म्हटलं करतात काय जावई ते सांगा ना, काय मोठं घराणं म्हणजे करतात काय? ती म्हणाली काय सांगू आता महाराज, सांगायला शब्द नाहीत माझ्याकडे. मग सांगा काय ते? ती म्हणाली काय सांगू, एका वाक्यात सांगते, आमचा जावई ना गाडीशिवाय पाय ठेवत नाही. मला बरं वाटलं, एवढ्या साधारण परिस्थितीतल्या गरीब घरातल्या बाईला जावई श्रीमंत घरातला मिळाला, गाडीशिवाय पाय ठेवत नाही. मला बरं वाटलं. म्हटलं वा वा छान छान, भगवंताची कृपा आहे तुमच्यावर, प्रारब्ध अनुकूल आहे. हो फार आनंद आहे महाराज.
म्हटलं ठीक आहे. थोड्या दिवसानं मलाही त्या गावाला जाण्याचा प्रसंग आला. तिथं गेल्यावर आम्ही तरी गप बसावं की नाही. मी उगीच विचारलं, अहो ते आमच्या गावातली मुलगी इथं दिली. हा दिली ना महाराज, परवा मागच्या 6 महिन्यात लग्न झालं. असं म्हटलं का जावई फार मोठं घराणं मिळालं म्हणून मला कळालं. फार मोठे जावई आहेत आणि गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत म्हणा मला कळालं. त्यांची सासू सांगत ती म्हणाली बरोबर आहे. गावातले लोक म्हणाले घराणं फार मोठं नाही पण जावई गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत हे खरंय महाराज. म्हणलं कसं काय? ते म्हणाले ड्रायव्हरची नोकरी करतो. मग कसा गाडीशिवाय पाय ठेवेल मला सांगा ना. जेव्हा एखादी सासू जावयाचं वर्णन करते, किती खोटं किती खरं. वर्णन करताना त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असली पाहिजे. वस्तुस्थिती असली पाहिजे तर त्या वर्णनाला मूल्य आहे. कोणतंही वर्णन आणि कोणतीही निंदा मनुष्य जी करत असतो ती थोडी वाढवूनच करत असतो. की जगतामध्ये आपली स्तुती व्हावी म्हणून प्रयत्न करणारे खूप आहेत, पण संतांना मात्र आपली स्तुती झाल्याचं आवडत नाही. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. तुकोबाराय बोलतात स्तौनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. तुकाराम महाराजांची भाषा नाही का. आपली एक संस्कृत सुभाषित आहे त्याच्याकरता. त्या सुभाषितकारांनी असं म्हटलंय, अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्याम वहति नाम कौमारम असभ्यो न रोचते सा संतो अपि अस्य न रोचनते. असं एक सुभाषित आहे. म्हणजे काय म्हणे, स्तुती नावाची एक मुलगी आहे बरं का. स्तुती नावाची एक मुलगी आहे, लग्नाला आली पण लग्न होणं फार अवघड झालंय. स्तुती नावाची मुलगी आहे, अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्याम वहति नाम कौमारम, अजूनही कुमारिकाच राहिली. तिचं लग्न होणं फार अवघड झालंय. त्या स्तुतीचं मिळत नाही नवरा तिला लवकर. का मिळत नाही त्याचं कारण सांगताना सुभाषितकारांनी असं सांगितलंय, स्तुती नावाची एक मुलगी आहे, अजून तिचं लग्न झालं नाही, कुमारिकाच राहिली, वय उलटून चाललं आणि पुढेही लग्न होण्याची शक्यता नाही. कारण का? कारण एकच आहे, ज्यांना स्तुती मिळावी वाटते स्तुती त्यांच्याकडे जात नाहीत आणि स्तुतीला ज्यांच्या गळ्यामध्ये हार घालावा वाटतो ते स्तुतीला जवळ येऊ देत नाहीत. स्तुती आमच्या जवळ फिरकायला तयार नाही. मग आम्हीच आमचेच पैसे देतो आणि हार आणायला सांगतो. कीर्तनात आम्हीच आमच्या लोकांना सांगतो, कीर्तन आहे मला हार दिसले पाहिजेत गळ्यामध्ये, मग हे घे 500 रुपये पण चांगला मोठा हार आण आणि माझ्या गळ्यामध्ये घाल. मग एकाला सांगायचं विठ्ठल विठ्ठल सुरू झालं की तू घाल, दुसऱ्याला सांगायचं विठोबा रखुमाईला तू घाल आणि तिसऱ्याला सांगायचं ज्ञानेश्वर माऊली सुरू झालं की तू घाल. आता इतके हार घाल, अरे नंतर येणारच आहेत ना. कशा करतात त्याची धडपड, काय मिळतं त्याच्यातून? कपडे खराब होणे याच्या व्यतिरिक्त त्याचं दुसरं फल नाही. मी काय सांगतो ते फक्त कीर्तनकारांनाच कळलं, सगळ्यांना कळायचं नाही. कशा करता? पण माणसाला आमची स्तुती व्हावी, लोकांनी आमच्याकडे बघावं, स्तुती आमच्याकडे यायला तयार नाही. आणि त्या स्तुतीला तुकोबारायांना वरायचंय, तुकोबारायांच्या गळ्यात हार घालायचा आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्याजवळ फिरकायचंच नाही, तू माझ्याजवळ यायचंच नाही, माझी स्तुती करण्याचं कारण नाही. तुकोबाराय जवळ येऊ देत नाहीत. कसं लग्न व्हायचं तिचं? जिला ते आवडतात ते तिला जवळ येऊ देत नाही आणि ज्यांना ती आवडते ती त्यांच्या जवळ जात नाही. आता लग्न कसं व्हायचं स्तुतीचं? स्तुती करणं सोपं नाही महाराज, सोपं नाही. आणि म्हणून स्तुती जर आम्हाला करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर खोटेपणा येऊ द्यायचा नसेल तर एक काम करावं. बोलू मी आपल्याला स्पष्ट बोलू. एक असं आहे महाराज, जरा स्पष्ट बोलतो माफ करा मला, माणसानी खोटी स्तुती करू नये, प्रसंगी गप्प बसलेलं बरं असतं, पण खोटी स्तुती करू नये, कुणाचीच करू नये, कारणच नाही करायचं. लक्षात घ्या. असो, त्यावर जास्त बोलत नाही मी. आपल्याला तुकोबाराय आपल्याला जी भाषा बोलून दाखवतात त्या भाषेचा मला विचार मांडायचा. काय चिंता नाही, लक्षात घ्या ना. का संतांची स्तुती का करावी, कशी करावी? अहो केलं तर खोटेपणा येतो, नाही केलं तर पाप लागतं. मग काय करावं? म्हणून कोणताही अर्थवाद न घालता जर स्तुती करायची असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3 गोष्टींचा विचार व्हावा, तर ती स्तुती यथार्थ ठरण्याची शक्यता असते. ऐका, थोडा धावता विचार सांगतो वेळेच्या मर्यादेमध्ये. थोडा धावता विचार सांगतो. आपण स्तुती करावी पण त्याच्यामध्ये खोटेपणा येऊ नये. स्तुती करावी पण त्याच्यामध्ये वाढवून चढवून सांगू नये. मग कशी करावी? त्याच्यामध्ये 3 गोष्टी आल्या पाहिजेत. काय आलं पाहिजे? एक, आता हे थोडं धावतच सांगणं आहे मला, एखाद दुसरं प्रमाण देतो मध्ये, पण धावतं सांगतो. काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे? एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये असलं पाहिजे ती म्हणजे अलौकिकता असेल तर स्तुती करावी.
अपूर्वता असेल तर स्तुती करावी आणि अद्वितीयता असेल तर स्तुती करावी. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. आता या तिन्हीचा विस्तार करणं म्हणजे सगळा वेळ याच्यामध्ये घालवणं आहे. थोडासा विचार धावता सांगतो. अलौकिकता असावी. अलौकिकता म्हणजे लौकिकातलं त्याच्याजवळ नसावं तर त्याची स्तुती व्हावी. लौकिकात मनुष्य दिसतो, अरे संत आम्हाला इथंच दिसले ना, पण त्यांची अलौकिकता कळाली नाही म्हणून तर ज्ञानोबारायांचा छळ झाला ना. नाथ महाराज इथंच दिसले पण त्यांची अलौकिकता कळाली नाही म्हणून त्यांच्या अंगावर थुंकण्याचे प्रयोग झाले ना. तुकोबाराय इथंच आले पण त्यांची अलौकिकता कळाली नाही म्हणून त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं ना. हे किती संतांची किती चरित्र मी आपल्याला सांगू. इथंच आले पण त्यांची अलौकिकता कळाली नाही. त्यांच्या देहाकडे बघून, त्यांच्या मानव रूपाकडे बघून माणसं फसली. त्यांची अलौकिकता असली पाहिजे, काहीतरी अलौकिक. तुकोबाराय इथंच अवताराला आले पण अलौकिक आहे. ज्ञानोबाराय इथंच अवताराला आले, लोकांना माणसासारखेच दिसले. 2 हात, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 शरीर एवढंच ज्ञानोबारायांचं लोकांना दिसलं, पण लोकांना त्यांचं स्वरूप कळालं नाही. म्हणून नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन करताना त्यांचं लौकिकत्वही सांगितलं पण लौकिकातलं अलौकिकत्वही सांगितलं. प्रकटला भूतळा, या भूतलावर अवताराला आले, जन्माला आले, हे लौकिक आहे. पण त्याच्यातली अलौकिकता म्हणजे ते कैवल्याचे पुतळे आहेत. प्रकटला भूतळा हे लौकिक असलं तरी चैतन्याचा जिव्हाळा हे अलौकिक आहे. मायबाप होणं हे लौकिक असलं तरी साधकाचा मायबाप होणं हे अलौकिक आहे. कर्म आपले पाप घालवतात पण दर्शनानं पाप घालवणं हे अलौकिक. आता सगळी चरणं कुठं लावत देत बसू आपल्याला. पण नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात, सगळी अलौकिकता. लौकिकात ज्ञानोबाराय दिसले पण अलौकिकत्व सांगितलं. जसं अलौकिकत्व सांगितलं तसं अपूर्वता सांगावी लागते. अपूर्वता म्हणजे पूर्वी तसं झालेलं नसणं, तर त्याची स्तुती करा. जो अलौकिक आहे त्याची स्तुती करा. ज्याने अपूर्वता निर्माण केली त्याची स्तुती करा. ज्ञानोबारायांनी अपूर्वता निर्माण केली. आत्ता आपण प्रमाण देऊन आलो ना. भिंत चालवल्याचं आत्तापर्यंतचं उदाहरण सांगा. भिंत कुठल्याही संतांच्या चरित्रातलं सांगा, वेदातलं सांगा, उपनिषदातलं सांगा, पुराणात सांगा. भिंत चालवल्याचं उदाहरण आहे का कुठं? नाही ना. भिंत आत्तापर्यंत कुणी चालवली नाही आणि बोलू पुढेही चालवण्याची शक्यता नाही. माझी खात्री आहे पुढं कोणी चालवणार नाही. कोण चालवेल? अपूर्व चरित्र ज्ञानोबारायांचं, नाही का? आत्तापर्यंत कुठंतरी रेडा वेद बोलला असं दिसलं का हो तुम्हाला? रेडा वेद बोलला, रेडा बोलला एवढं तरी, माझ्याकडे बघू नका, रेडा वेद बोलला नाही सोडून द्या, रेडा बोलला एवढं तरी तुम्हाला दिसलं का कुठं सांगा? रेडा बोलला दिसलं का कुठं? रेडा बोलतो का? मी गोठ्यातल्या रेड्याविषयी बोलतो, घरातल्या नाही. गोठ्यातला बोलला का कधी? आत्तापर्यंत बोलला का? पुढं बोलण्याची शक्यता आहे का? नाही ना. पण ही अपूर्वता ज्ञानोबारायांच्या ठिकाणी. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरिला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. किती गोड नाथ महाराज बोलतात. आणि सगळ्यात शेवटचं त्याच्यामध्ये जे असलं पाहिजे ती अद्वितीयता असली पाहिजे. त्यांच्यासारखं दुसरं नसलं पाहिजे. त्यांच्यासारखं काहीही दुसरं नसलं पाहिजे. आता किती प्रमाण देऊ त्याच्याकरता? किती प्रमाण? ज्ञानोबारायांचं चिंतन करा. मी एकाच अभंगातलं सगळं सांगतो, तिन्ही एकाच अभंगात लावून देतो. जाऊ द्या, काय करायचंय मला. ज्ञानोबारायांचं चिंतन करताना नाथ महाराजांनी शब्द वापरले. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आता चिंतन करा, याच्यात अद्वितीयता कुठे? गीतेवरच्या टीका पुष्कळ मिळतील पण ज्ञानेश्वरी सारखी दुसरी दाखवून द्या तर तिथं अद्वितीयता आहे. ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे ही त्यांची अलौकिकता आहे. ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला ही अपूर्वता आहे. आणि ज्ञानोबारायांनी गीतेवर टीका लिहिली ती अद्वितीयता अशी ज्ञानोबारायांच्या ठिकाणी दिसते. आणि असं जिथं असेल तिथं वर्णन करायला हरकत नाही. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात ते या भूमिकेतून करतात. मी आपल्याला अनेक उदाहरणं त्याची सांगेन. आत्ता तिथं मला या अभंगाकडे प्रवृत्त व्हायचं आहे. फार विचार मी करत नाही. मग संतांची स्तुती करण्याचा प्रयत्न करा ना. किती कराल? खूप प्रयत्न करूनही संत महात्म्यांची स्तुती होत नाही. कारण शब्द त्यांच्या वर्णनाकडे प्रवृत्त होत नाहीत. त्या शब्दाने त्यांचं वर्णन होईल असं त्यांचं स्वरूप मर्यादित नाही आहे.
याच्याकरता मग काय करा, जेव्हा वर्णनाचे पुष्कळ प्रयत्न होतात पण वर्णन जिथं होत नाही त्यावेळेला मग शास्त्रामध्ये एक मार्ग असतो, जो मार्ग व्याकरणामध्ये किंवा साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. ओके, धावता विचार आता सांगतो. मला अभंगाकडेच यायचंय म्हणून थोडं पुढे चलतो आणि शेवटाकडे येऊन थांबतो. चिंतन करा. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? जेव्हा वर्णन होत नाही, स्तुती केली तरी ती परिपूर्ण वाटत नाही, त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याच्याकरता साहित्यशास्त्रामध्ये असा विचार सांगितला, जेव्हा असं वर्णन आपल्याला करायचं असतं आणि ते वर्णन करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं असतं, त्यावेळेला अलंकाराची योजना करा. अलंकाराची योजना करा म्हणजे काय करा? म्हणजे एखादा दृष्टांत द्या. एखाद्या माणसाचं वर्णन आपल्याला करताच येत नाही, मग काय करा? अरे खूप मोठा माणूस आहे, हे काय वर्णन झालं काय? मग काय करा? एवढं करत बसू नका. त्याच्याकरता असं सांगा की अरे हा माणूस ना समुद्र आहे, समुद्र. म्हणजे मग काहीतरी दृष्टांताने त्याचं वर्णन झालं. शला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. मग संतांचं वर्णन करायला शब्द पुरत नाहीत, म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, अरे संत सामान्य समजू नका, संत म्हणजे अमृताचा समुद्र आहे, समुद्र. आपले शब्द जेव्हा कमी पडतात तेव्हा अलंकाराची योजना करावी असं साहित्यशास्त्र सांगतं. म्हणून आपल्याला अलंकार सांगितले जातात. म्हणून आपल्याला हे कसं आहे, हे कसे संत, मग वारंवार ज्ञानोबारायांना दृष्टांत द्यावे लागतात. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण ही तर कोण सांगे? कोण सांगे? ज्ञानदेव सांगे. कसं सांगे? दृष्टांताची मात. ज्ञानोबाराय बोलतात, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये बोलतात ना, कोण सांगे म्हणजे कुणालाच सांगता येत नाही. बघा ना हे कसं आहे. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित, कोण सांगे? कोण सांगे ज्ञानोबाराय म्हणतात. याचा अर्थ कुणालाच ते सांगता येत नाही. मग कुणालाच सांगता येत नाही तर कळायचं कसं? ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव सांगे. कोण सांगे? कोणीही न सांगे. मग कोणीही न सांगे तर ज्ञानदेव सांगे. अरे पण ज्ञानदेव तरी कसं सांगे? दृष्टांताची मात करोनी सांगे. दृष्टांताचा आधार घेऊन जेव्हा बोलावं लागतं तेव्हा तुकाराम महाराज असा विचार करतात की संतांबद्दल जर आपल्याला बोलता येतच नसेल तर मग कशा करता आपलं डोकं चालवान व्यर्थ वाणी खर्च करा? त्याच्यापेक्षा एक काम करा ना, दृष्टांत द्या आणि सोपं करून टाका. मग कशाचा दृष्टांत द्यायचा? तुकोबारायांनी पुष्कळ शोधलं आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं, संतांचं स्वतःचं स्वरूप आणि संतांची परोपकारिता या दोघांना जर एकत्रित आणायचं असेल तर चंदनाचा दृष्टांत बरा पडेल. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या अवतार
म्हणतात, आम्हाला जर संतांची स्तुती शब्दातून करता येत नसेल तर मग कशी स्तुती करायची? त्याच्याकरता दृष्टांताची योजना करा. कारण दृष्टांतानं माणसाला लवकर कळतं. दृष्टांत दिला तर कळायला सोपं जातं. दृष्टांत दिला तर माणसाच्या विचाराच्या आवाक्यात वस्तू येते. म्हणून दृष्टांत द्यावा लागतो. दृष्टांतानं का सोपं होतं? कारण असं आहे, दृष्टांत कशाचाही होत नसतो महाराज. दृष्टांताचं एक शास्त्र आहे. म्हणून ज्ञानदेवच सांगे दृष्टांत द्यावा तर ज्ञानोबारायनेच द्यावा. माझं बोलणं आपल्याला पटणार नाही, पण या जगतामध्ये ज्ञानोबारायांच्या नंतर जिथं जिथं दृष्टांत दिला गेला ते ज्ञानोबारायांचं उच्चिष्टच आहे. तुम्ही नाथ महाराजांचं भागवत बघा, नाथ महाराजांचं रामायण बघा, तुम्ही तुकोबारायांचं गाथा बघा, तुम्ही समर्थांचा दासबोध बघा, अथवा नंतरचं कोणतंही संत वाङ्मय पहा. त्या संत वाङ्मयामध्ये दिलेला दृष्टांत त्याचं मूळ ज्ञानेश्वरीतच आहे. काढून देईन आपल्याला कुठलाही दृष्टांत काढून आणा तुम्ही, पण ज्ञानोबारायांचा नंतरचा पाहिजे आणि संत वाङ्मयातला पाहिजे. कुणाचा तरी आणून मला विचारू नका, तर मी सांगू शकेन की हा ज्ञानेश्वरीमध्ये कुठे आला. ज्ञानोबा अरे दृष्टांताचं शास्त्र आहे. दृष्टांतानं का गोष्ट सोपी होते सांगू का मी आपल्याला? कारण दृष्टांत कोणता होतो? कोणताही दृष्टांत होत नाही. दृष्टांत कशाला म्हणतात? दृष्टांताची एक व्याख्या आहे साहित्यशास्त्रामध्ये. लौकिक परीक्षकाणाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यंस दृष्टांतः, अशी दृष्टांताची व्याख्या आहे. लौकिक परीक्षकाणाम, परीक्षक श्रोता असतो आणि लौकिक वक्ता असतो. हे लक्षात घ्या. वक्ता आणि श्रोता या दोघांनाही जे माहिती असतं त्याचा दृष्टांत होतो. एकाला जे माहिती असतं त्याचा दृष्टांत नाही. श्रोत्याला आणि वक्त्याला दोघांनाही माहिती असावं तर त्याचा दृष्टांत होतो. फक्त वक्त्याला जे माहिती आहे श्रोत्याला माहिती नाही, त्याला सिद्धांत म्हणतात. ते सांगायला तर तो आला ना, म्हणून तर लोक ऐकायला बसले ना. दोघांनाही मी जे सांगणार आहे ते तुम्हाला माहितीच असतं तर तुम्ही कीर्तनाला आला असता का? काहीतरी मी वेगळं सांगेन अशी अपेक्षा असते ना, म्हणून माणसं येतात ना. आता एकच कीर्तनकार एकाच अभंगावर वारंवार कीर्तन करायला लागला तर गर्दी हळूहळू वाढेलच की नाही? कमीच होत राहील की नाही? का कमी होईल? आता तर असं झालंय महाराज की वक्ता कीर्तनकार बोलायला लागला ना, श्रोत्यातलेच लोक सांगतात याच्या पुढचं वाक्य कोणतं असणार आहे. असं चालत नाही ना, असं चालत नाही. दृष्टांत त्याचा आहे की जे वक्ता आणि श्रोता दोघांनाही माहिती आहे त्याचा दृष्टांत होत असतो. यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यम, त्यांचं बुद्धिसाम्य जिथं असतं त्याचा दृष्टांत होत असतो. म्हणून आपल्याला वेदांतात दोरीवरचा साप सांगितला जातो. कारण आपल्याला दोरी माहिती आहे, साप माहिती आहे, दोन्ही गोष्टी माहिती आहेत आपल्याला. हे दृष्टांत का दिले जातात? आपल्याला त्याच्यातलं अर्ध माहिती असतं आणि त्या अर्ध माहिती असलेल्याच्या आधारावर आपल्याला माहिती नसलेलं समजवून घेणं सोपं जातं. कारण आपल्याला अर्ध माहिती असतं. म्हणून दृष्टांतानं आपल्या विचाराच्या आवाक्यात सिद्धांत येत असतो. हे लक्षात घ्या. त्या दृष्टीनं त्याचा विचार करा आपण. आता हे लांबवत नाही मी जास्त, पण आपल्याला जे माहिती आहे त्याचाच जर दृष्टांत होत असेल तर माणूस हा हे माहिती आहे मला, हा हे माहिती आहे मला, मग अरे हे असंच आहे, हा आत्ता कळलं. कधी कळलं? दृष्टांत दिला तेव्हा कळलं. आता आम्ही परवा बोलून आलो आळंदीत. हो, ज्ञानोबा तर दृष्टांत अशी झडच्या झड उभी करतात. नाथ महाराजही तसंच करतात. झडीच्या झडीत एकाला लागून एकाला लागून धाड 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 दृष्टांत आहेत महाराज. ह्याच्यातलं नाही कळलं हे बघ, हे नाही कळलं हे बघ, हे नाही कळलं हे बघ. कशातलं अपूर्ण ठेवलंच नाही नाथ महाराजांनी ज्ञानोबा बघा. आपण चिंतन करू. उगी एक प्रमाण म्हणून सांगतो आपल्याला, आठवलं म्हणून ज्ञानेश्वरीतलं एक सहज ज्ञानेश्वरीतलं प्रमाण आठवलं. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. एक साधा सर्वांना पाठ असणारा श्लोक. या श्लोकाच्या खाली ज्ञानोबारांच्या 4-5 ओव्या आहेत. याच्या ओवीमध्ये या विषयाचा उपक्रम करताना ज्ञानोबारांनी पहिल्यांदा सांगितलं, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. कैसे स्वीकारिती हे सांगताना ज्ञानोबारांनी जे 4 दृष्टांत दिले त्याचा विचार करा ना आपण. ज्ञानोबारांनी लगेच दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला राजहंसाचा. सलिली पय जैसे एक होवोनी मिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे, की अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. तिसरा दृष्टांत ना तरी जाणीवेच्या आयणी
करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे ना तरी भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट उडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी कैसे तैसे तैसे म्हणजे कैसे 4 दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत दिला की अरे दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवलं तर राजहंस त्याच्यातलं दूधच काढून घेतो, पाणी टाकून देतो. तसं माणसाने उपाधी टाकून द्यावी आणि उपाधीच्या आत असणारं चित्तत्व स्वीकारावं. आता हा राजहंसाचा दृष्टांत दिला. आपल्यापैकी किती जणांनी राजहंस बघितलाय? दोघांनाही माहिती असेल त्याचा दृष्टांत आहे ना. मग राजहंस किती जणांनी बघितला सांगा ना. आम्ही बघितलाच नाही हो. बर राजहंसाला दूध आणि पाणी एकत्रित करून आम्ही कधी ठेवलंय? आता ठेवावंच लागत नाही. आलं तसं ठेवलं तरी चालतं. पाणी वेगळं घालावं लागत नाही. आता घालूनच येतं घरी. ते आता दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलंय का? आम्ही कधी केलाय का हा प्रयोग? आम्हाला राजहंस कसा असतो हेच माहिती नाही, काहीच माहिती नाही. बर मग एकाने सांगितलं अहो ते पक्षी शास्त्रज्ञाला कळतं, आम्हाला काय कळायचंय? मग ज्ञानोबारांनी विचारलं बरं तू काय काम करतोस? तो म्हणाला मी सोनार आहे, सांगतो तुझ्या करता बस. ज्ञानोबारांनी त्याला दृष्टांत दिला. अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. अरे तुझ्याकडे जे सोनं येतं त्या सोन्यामध्ये पितळ तांब मिसळूनच येतं ना. सोनार विकताना तांब्या पितळ्या सकट किंमत लावतो, पण परत घेताना म्हणून त्याला बुद्धिमंत म्हणलं. म्हणून तो बुद्धिमंत आहे. दागिना विकताना सोनार काय करतो? असेल त्या दागिन्याचं वजन करून किंमत ठरवतो. बरोबर आहे. त्या वजनामध्ये तांब येतं की नाही, पितळ येतं की नाही, त्या तांब्या पितळ्याला सोन्याच्या तोळ्याचा भाव आला की नाही? आला. पण सोनार विकताना ते घेतो. आणि तोच दागिना जेव्हा सोनाराकडे आपण परत करायला जातो ना तेव्हा तो म्हणतो असा घेणार नाही, मग ह्याच्यातलं हिणकस काढून टाकावं लागेल, मग त्याला तापवावं लागेल, त्याला हे वितळावं लागेल. वितळलं की त्याच्यातलं बाकीचं हिणकस निघून जातं, शुद्ध सोनं खाली राहतं. ज्ञानोबाराय म्हणाले तू हे करतोस ना? हा करतो. मग तसंच आहे, जे जळून जातं ती उपाधी असते आणि शुद्ध राहतं ते चित्तत्व असतं, ते घ्यायचं असतं. एक बाई उठून उभी राहिली. ते म्हणाली आम्हाला सोनं घेणं माहितीये, ते कसं घ्यायचं असतं आम्हाला माहित नाही, आम्ही घरात काम करणार आहे बायका. ज्ञानोबाराय म्हणाले तुला सांगतो बस. ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. तू विरजण लावून लोणी काढते ना? हो म्हणे काढते महाराज. कशी काढते? ती म्हणाली साय गोळा करते, विरजण लावते, त्याला हे करते, मग ते सगळं एकत्रित करून घुसळते. घुसळलं की काय होतं? त्याच्यावर लोणी अलगद वर येतं आणि खाली ताक राहतं. मग काय करते? लोणी कपाटात ठेवते, ताक टाकून देते. अगं तसंच ताक म्हणजे उपाधी आहे, ती टाकून दिली पाहिजे. वर आलेलं अलगद लोणी चिद्रूपानं स्वीकारलं पाहिजे. ती म्हणाली आत्ता कळलं मला. रोज ताक करते पण आत्ता कळलं. मंथुनी नवनीता हे आत्ता मला कळलं, नाहीतर कळायचा मार्ग नव्हता. एक शेतकरी उभा राहिला. तो म्हणाला सोन्याचा माझा संबंध नाही. ज्ञानोबाराय म्हणाले तुझ्या करता सांगतो ऐक. काय म्हणे? अरे बाबा भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट उडे ते फलकट जाणो आले. ज्ञानोबाराय म्हणाले अरे ज्या वेळेला तू धान्याची रास करतो त्या वेळेला वरची साल फलकट आणि बीज हे दोन्ही एक करतो ना? एक करतो. मग त्या वेळेला काय करतो? त्याचे हे करत असताना त्या वाऱ्याच्या दिशेला तोंड करून उभा राहतो, सगळं गिळून एक सोडून देतो. वाऱ्याच्या झोताबरोबर फलकट उडून जातं, खाली बीज राहतं. मग तसं उडून जाणारी उपाधी सोडून दिली पाहिजे, पडणारच बीज धरलं पाहिजे. तसं ते परब्रह्म आपल्याला पकडता आलं पाहिजे. 4 दृष्टांत दिले. कुणाला कळल्याशिवाय राहिलं सांगा? कुणाला कळल्याशिवाय राहिलं? बरं ह्याच्यामधलं आपल्याला काय माहिती नव्हतं? घुसळल्यावर लोणी वर येतं हे माहित नव्हतं का हो माता भगिनींना? माहिती होतं की नाही? अहो सोनार असं असं करतो आणि त्याच्यातलं हिणकस काढून टाकतो हे माहित नव्हतं का आपल्याला? माहिती होतं ना? अहो असं असं केलं, वाऱ्यावर सोडून दिलं तर फलकट उडून जातं आणि बीज खाली राहतं हे माहित नव्हतं का आपल्याला? माहिती होतं ना? पण असंच ते असतं हे माहिती होतं का? म्हणून दृष्टांतानं अर्ध काम होत असतं. म्हणून दृष्टांताची उपयुक्तता आहे. आणि म्हणून आपल्याला काय कळतं याच्यावरून आपल्याला काय कळत नाही हे समजणं सोपं जातं. आणि म्हणून आपल्याला काय कळतं हे ज्ञानोबारायांना जास्त कळतं. म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मत. लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबाराय दृष्टांत देतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संतजन. चंदनाचा दृष्टांत तुकोबारायांनी दिला. चंदनाचे गुण जसे आहेत तसे, चंदन जसा आहे तसे संत म्हणले नाहीत.
चंदन तसंही उदाहरण आहे, दृष्टांत नाही असं नाही. चंदनाचे हात पायही चंदन. मग हा दृष्टांत दिल्यानंतर परिसानाही पुढं का म्हणावं लागलं? म्हणजे काहीतरी अडचण आहे ना. तसं म्हणून तुकोबारायांनी तो दृष्टांत इथं सुधारून घेतला. आणि तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही. चंदनासारखे तुम्ही नाहीत, चंदनाचा जसा गुण असतो तसे तुम्ही आहात. चंदनासारखं म्हणलं असतं तर चंदन घासून घासून झिजून जातो. तसं 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरी घासली पण झिजली नाही ना, अजून झिजली नाही ना. नाथ महाराज आत्ताच आपण उत्सव संपन्न केला, इतकी वर्ष झाली नाथ भागवत होऊन झिजलं काय? एक अक्षर तरी गळून पडलं काय? त्याच्यातलं बोथट झालं का? काहीच नाही ना. मग चंदनासारखं म्हणू नका. चंदनाचा गुण जसा असतो, गुणाबरोबर तुलना आहे, वस्तू बरोबर तुलना नाही. लक्षात ठेवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. काय गुण आहे चंदनाचा? उगाळल्यानंतर ते सुगंधी असं होतं की आपला सुगंध विनासाया सहज दुसऱ्याला देऊन टाकतो. तसे संत महात्मे आपले गुण दुसऱ्याला देऊ शकतात. चंदनाचे गुण हे जसे असतात तसे संत महात्मे दृष्टांतानं तुकोबारायांनी सांगितलं. आता त्या दृष्टांतातली अपूर्वता जशी आहे तशी अपूर्णताही काही असते. कारण दृष्टांत शेवटी एका मर्यादेत चालत असतो. दृष्टांताला मर्यादा आहे, ती मर्यादा संपल्यानंतर सिद्धांताची कक्षा सुरू होते. मग तुकोबारायाने या गुणाबरोबर अजून कळण्याकरता संतांच्या गुणाबरोबर संतांचं कार्य सांगितलं. त्याचं कारण असं आहे, गुणांचा विचार केला तर बऱ्याच वेळेला गुण असतात पण ते झाकलेले असतात. गुण असतात, नसतात असं नाही, पण ते झाकलेले असतात. आता आपल्याकडे कितीतरी अशी उदाहरणं आहेत. आपल्या अनेक कीर्तनकार असे आहेत की ते प्रतितयश कीर्तनकारापेक्षा उत्तम कीर्तन करू शकतात, पण झाकलं माणिक आहे ना. जुने कीर्तनकार किती सुंदर कीर्तनं होती त्यांची, किती सुंदर, आजही आहेत, पण ते झाकलं माणिक आहे ना, पुढे आले नाही. गुण असतात पण प्रत्येक वेळेला तो गुण व्यक्त होतोच असं काही बंधन नाही ना. त्यामुळे गुणांची मर्यादा बाजूला ठेवून व्यक्त होण्याच्या दृष्टीनं काय व्यक्त होतं तर कार्य व्यक्त होतं. म्हणून 2 कार्यांचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केला. वाढविले सुख, भक्ती, भाव, धर्म हे एक त्यांचं कार्य आहे. आणि दुसरं कार्य काय? अवतार तुम्हा धराया कारण. काय कार्य केलं तुम्ही? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे कोण? जन. उद्धरावे कोण? जड. उद्धरावे कोण? जीव. लक्षात घ्या. आता ही संगती अपूर्वता अद्वितीयतेकडे लावून देत नाही प्रत्येक चरणाची, तेवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही. थोडंसं धावतं सांगतो. परमात्मा कुणाचा उद्धार करतात? परमात्मा उद्धार करतात दोघांचा. परित्राणाय विनाशाय च. संपलं, देवाचं कामच संपलं. साधूंचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा नाश करणं, एवढं झालं की देवाचं अवतार कार्य संपलं. बस. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. संपलं देवाचं कार्य. आता भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार एवढंच देवाचं काम आहे ना. मी गमतीनं अनेक वेळेला सांगत असतो, जगामध्ये फक्त सज्जन आणि दुर्जन दोघंच आहेत का? जगामध्ये फक्त सगळेच सज्जन आहेत का? नाही. सगळेच दुर्जन आहेत का? नाही ना. जगामध्ये सज्जन आणि सगळे सज्जन आणि दुर्जन या 2च वर्गामध्ये आपल्याला विभागणी करता येते का? बरं, जाऊ द्या. आपण सज्जन का दुर्जन? आता उत्तर तरी द्या. आपण आता इतके बसलो इथे, सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. मी दिवसभर थांबतो, तुम्ही चिंतन करून हात वर करा. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करून सांगा. कीर्तनकारा सकट सगळ्यांना हा प्रश्न आहे. का ताकद कोणाची आहे का? नाही ना. आम्ही सज्जन नाही आहोत का? जर अडचणीत आणतो तुम्हाला ना. सज्जन कोण आहे? बरं, करत नाही ते बरोबरच आहे, तुम्ही करूच नाही. हात वर करून सांगू नये मी, कारण खरा सज्जन कधी हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे. आणि जो हात वर करून सांगतो मी सज्जन आहे, त्याच्या एवढा दुर्जन जगात नसतो. ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, तुकोबारायांनी हात वर करून नाही सांगितलं आम्ही संत आहोत, आम्ही संत आहोत. आणि जे सांगतात ते नसतात ना, नसतात. त्यामुळे तुम्ही हात वर करत नाही याचा अर्थ तुम्ही सज्जन असला पाहिजे असं मला आता तासाभरापुरतं तरी मानावं लागेल. मुद्दा असा या सगळ्याचा की आपण सज्जन आहोत का? हात वर करा तर नाही आहोत.
बरं जाऊ द्या, नाहीतर नाही, मला काही आक्षेप नाही. आपल्यापैकी दुर्जन कोण हात वर करा, ते तरी करा. ते नाहीतर नाही, हे तरी करा. दुर्जन कोण आहे, हात वर करा बरं. आहे एखादा? अरे तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता काय देवा? तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणाला असता काय? तुम्ही हिरण्यकश्यपू असं भजन केलं असतं ना. तुम्ही विठ्ठल विठ्ठल कसं म्हणाला असता? तुम्ही जर दुर्जन असता तर कपाळाला कुंकू लावलं असतं काय? नाही ना, असं चालत. आम्ही दुर्जन नाही, म्हणजे मी आपल्याला दुर्जन म्हणतोय असंही समजू नका, पण मी आपल्याला सज्जन म्हणत नाही हेही समजून घ्या ना. ना असं आहे ना, आम्ही दुर्जन नाही आहोत, मग आम्ही सज्जन आहोत का? तर तसंही नाही. अहो गळ्यामध्ये माळ आहे ना तुळशीची, एकादशी करतो ना आम्ही, आळंदी पंढरपूरला वारीला जातो ना आम्ही काही दुर्जन आहोत का? नाही नाही, आम्ही दुर्जन नाहीच आहोत. आम्ही आळंदी पंढरपूरला वारीला जातो, गोष्ट खरी, पण त्याच वारीला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो. हे सज्जनतेचं लक्षण आहे का हो? कुठली सज्जनता? आम्ही दोघाच्या मध्ये अडकलो. म्हणून जगामध्ये सज्जन आणि दुर्जनाशी व्यवहार करणारा अवतार हा भगवंताचा अवतार आहे. पण या दोनाच्या मधून कोण शिल्लक राहतं ते तुकोबाराय सांगतात. जन जड जीव हे शिल्लक राहिले या दोघांमध्ये. हे शिल्लक राहिलेले कोण आहेत? परमात्मा आला, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचा नाश केला, निघून गेले. पण बाकीचे राहिले ना तसेच. मग बाकीचे कोण आहेत? जन जड जीव. या तिघांचा उद्धार करणार कोण? अवतार तुम्हा कराया कारण उद्धरावे जन जड जीव. लक्षात घ्या ना, ज्ञानोबारायांनी हे सगळं केलं. एकच वाक्य सांगतो. ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार. पण हे कार्य सुद्धा सगळ्यांपर्यंत पोचलं नाही. सगळ्यांना या कार्याची चिकित्सा करता येत नाही. सगळ्यांना या निर्माण झालेल्या कार्यावरून संतांबद्दल आत्मीयता निर्माण होत नाही. कदाचित कार्यावरून सामर्थ्याचा परिचय होतो, पण आत्मीयता निर्माण होत नसते. एखाद्याचं कार्य मोठं आहे म्हणल्यानंतर आपण नमस्कार करू शकतो, पण हा माझा आहे असं वाटायला दुसरं काहीतरी लागतं ना, दुसरं काहीतरी असावं लागतं. कार्य व्यापक असतं, त्याच्याबद्दल प्रेम असतं. त्या निर्माण झालेल्या व्यापक कार्याबद्दल आपल्या अंतःकरणात कर्तृत्वाचा आदर निर्माण होतो. पण आदर असणं वेगळं आणि आत्मीयता असणं वेगळं. ऐका, ज्ञानोबारायांच्या बद्दल, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली या मोठ्या कार्याबद्दल त्यांच्याबद्दल जसा आदर आहे तसं त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटावी म्हणून शब्द काय आला? ज्ञानोबा माझा हा शब्द आला की नाही? हे आत्मीयतेचा, माझा हे आत्मीयतेचा वाचक शब्द आहे. तसं ती आत्मीयता संतांबद्दल निर्माण व्हावी याच्याकरता नुसतं कार्य बघून चालत नाही. कार्यानं माणूस दडपून जातो, प्रेम नाही निर्माण होत. कार्यानं आदर वाढेल, प्रेम नाही वाढणार. हो, प्रेम नाही वाढणार. असे कितीतरी लोक आहेत की त्यांनी काही कार्य मोठं निर्माण करून ठेवलंय, त्याच्याबद्दल आदर आहेच आहे, पण ते कार्य करताना पैसा कुठून आणला हे जर आम्हाला कळालं तर आत्मीयता वाटत नाही. आहे का नाही? असं होतं का नाही या जगामध्ये? कार्य खूप मोठं केलं पण पैसे कसे आणले हो एवढ्या मोठ्या कार्याकरता, असं जर म्हणलं तर मग कळतं. आता हे सांगत नाही कीर्तनात, परंतु म्हणजे तुम्हाला युक्त्या देत नाही थोडक्यात. मग हे जेव्हा त्या संपत्तीचे स्रोत कळायला लागतात, मार्ग कळायला लागतात, मग आपण म्हणतो कार्य मोठं हो, पण माणूस तेवढा पारदर्शी वाटत नाही, आत्मीयता नाही झाली ना. कार्य चांगलं आहे पण आत्मीयता नाही. म्हणून तुकोबारायांनी असा विचार केला की त्यांना चंदन म्हणलं, चंदनाचे गुण म्हणलं की त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यांचं कार्य बघितलं की त्यांचं व्यापकत्व कळतं आणि व्यापकत्व कळून दडपून जाऊ नये याच्याकरता त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी याच्याकरता तुकोबाराय त्या संतांना मायबाप म्हणतात. संतांबद्दल आत्मीयता वाटावी याच्याकरता शब्द वापरतात. तुम्ही संत कोण? मायबाप कृपावंत. कारण माणसाची सगळी आत्मीयता त्या मायबापाच्या ठिकाणी असते. म्हणून ज्ञानोबारायांना सुद्धा गंमत कशी आहे बघा, गंमत कशी आहे. इतर ठिकाणी संतांचं उदाहरण इतरांकरता दिलं जातं. इतर ठिकाणी काय होतं? संतांचं उदाहरण इतरांकरता दिलं जातं. पण मायबाप असे आहेत की मायबापाचं उदाहरण संतांकरता दिलं जातं. तुम्ही संत मायबाप, साधकाचा मायबाप,
दरुशने हरिताप. संतांना मायबाप म्हणून घेण्यामध्ये फार मोठं भूषण वाटतं. ज्ञानोबाराय मायही आहेत, ज्ञानोबाराय बापही आहेत, नाही का? ज्ञानोबारायांना माय कुणी म्हणलं? वेदानीच म्हणलं. वेदानीच म्हणलं. नाथ महाराजांनी त्याचंही चिंतन केलं. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबाराय आई सुद्धा आहेत आणि ज्ञानोबाराय बापही आहेत. प्रमाण देऊ? नामदेवराय देतात. नामदेव आत्ता परवा सोहळा करून आलो आपण. हां, परवा सोहळा करून आलो आपण. नामदेवरायने ज्ञानोबारायांना बाप म्हणलं. बाप कशामध्ये म्हणलं? नामा म्हणे आता लोपला दिनकर. माय ज्ञानेश्वर का बाप हो? बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबाराय मायही आहेत, ज्ञानोबाराय बापही आहेत. असे मायबाप असणारे ज्ञानोबाराय, त्यांच्याबद्दल अत्यंत आत्मीयता तुकोबाराय व्यक्त करतात. आत्मीयता कळते, आत्मीयता सिद्ध झाली, वर्णन करता येतं, व्यापकत्व कळतं आणि त्यांचे गुण कळतात. गुणांनी परिचय, कार्यानी परिचय आणि आत्मीयतेने परिचय, असे 3 परिचय प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला करून दिले. आणखीन एक परिचयाचं प्रकरण या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेवढाही एक प्रकार मी आपल्याला सांगून थांबतो. 3 कशानं परिचय करून दिला? गुणांनी परिचय करून दिला. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, हा गुणांनी करून दिलेला परिचय. कार्याने करून दिलेला परिचय, अवतार तुम्हा धराया कारण आणि वाढविले सुख भक्ती भाव धर्म, या 2 चरणातून कार्याने करून दिलेला परिचय. आणि आत्मीयतेतून करून दिलेला परिचय, तुम्ही संत मायबाप कृपावंत. हे सगळे 3 परिचय झाले. अजून एक परिचय असतो. कोणता परिचय असतो? तो परिचय तुलनेतून करून द्यावा लागतो. तुलनेनी होणारा परिचय. परिचय करून देताना तुलनेनी करून द्या. मग तो तुलनेचा परिचय करून देताना तुकोबाराय म्हणतात, कायमी पतित कीर्तिवानो. मी पतित आणि तुम्ही संत, अशी जी तुलना तुकाराम महाराज करतात, त्यामध्ये तुकोबाराय स्वतःला जे पतित म्हणून घेतात, तिथं नेमकं तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे त्याच्याकरता आपण दृष्टांताचा विचार केला. त्याच्यामध्ये तुलना आहे, पण तिथं साधर्म्य असतं. आणि इथं तुलना करताना व्यक्तिभेदानं ती तुलना करावी लागते. कारण तुलना केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, ही आपली अडचण आहे, बरं का? कुणाबरोबर तरी त्याची तुलना व्हावी. कोण आहे हो माणूस? का आवत नाहीत का तुमच्या ओळखीचे? अगदी तसं आहे म्हणलं की मग माणूस म्हणतं हां कळाला, कोण आहे ते कळालं. असं होतं ना, तुलना करावी लागते. मी त्याच्याकरता एक उदाहरण सांगत असतो. तुलनेने माणसाला कसं कळतं आणि कसं कळण्याचं समाधान मिळतं याच्याकरता एक उदाहरण सांगत असतो. आपल्याकडे सण आला ना की महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी करण्याची पद्धत आहे. हे होळी वगैरे आली, दिवाळीत असेल, काही दसरा असेल तर पुरणपोळी वगैरे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आता पुरणपोळी एखादी बाई करते, घरामध्ये करते, गरम गरम पुरणाची पोळी आपल्या नवऱ्याने खावी अशी तिची अपेक्षा असते. काही चूक नाही, काही गैर नाही. मग ती काय करते? गरम गरम पुरणाची पोळी तव्यावरून अगदी त्याच्या पानामध्ये वाढते. पानामध्ये वाढलं की तिला लगेच अपेक्षा असते की पुरणपोळी कशी झाली हे नवऱ्याने सांगावं. म्हणून ती पानावर पानात वाढली पुरणपोळी, त्याच्यावर तुपाची धार धरली की ती विचारती कशी झाली. तो म्हणते अगं खाऊ तरी दे मला, खाल्ल्यावर सांगेन कशी येते. मग तो ते तोडण्याचा प्रयत्न करतो. ती इतकी गरम असते, इतकी गरम असते की हात लावता येत नाही. पण हात लावला की ती विचारते कशी झाली. मग तो म्हणतो अगं हाताला कुठं चव कळते का? चव जिभेला कळते, थांब जरा, थंड होऊ दे, खाऊ दे. ती ऐकायला थांबायला तयार नाही. मग तो कसं बसं तिच्या गडबडीनं ते घास, तिची गडबड असते म्हणून घास तोडतो. आता तोडला किती विचारते कशी झाली. अगं थांब, खाऊ तरी दे मला. किती नाही सांगा, पटकन सांगा कशी झाली, मला बदल करता येतील, कशी झाली सांगा. तो कसं बसं तो घास तोंडात घालतो. ती इतकी गरम असते की तोंडात घास घातल्याबरोबर ते पुरण जे असतं ना आतलं, ते वर टाळूला चिकटतं. सगळ्याचे अनुभव हेच आहेत. ते टाळू, त्याला नीट धड खाता येत नाही. तिचा धोशा कशी झाली सांगा. तर म्हणतो अगं मरायची पाळी आली ते पोळून मला, कशी झाली काय असायचंय. नाही कशी झाली सांगा, कशी झाली सांगा, अजून पाहिजे तर अजून एक घ्या, कशी झाली सांगा. मग तो कसं बसं ते खातो. खाल्ल्यानंतर तो म्हणतो एकदम छान झाली, एकदम छान झाली. ती म्हणते नाही नीट सांगा ना, पाहिजे तर अजून एक घ्या, अजून नीट खान, मला सांगा कशी झाली. तो म्हणतो अगं खरंच सुंदर झाली, खरंच चांगली झाली. व्यवस्थित पुरणामध्ये गूळ आहे, साखर आहे, ते पुरण सगळीकडे पसरलं आहे, नीट भाजली आहे, खरपूस भाजली, सगळं चांगलं आहे. तुपाबरोबर, दुधाबरोबर, आंब्याच्या रसाबरोबर सगळं चांगलं लागतंय, काही नाही, उत्तम झालेली आहे.
ते म्हणते नाही, तुम्ही मनातून सांगा. आता ह्याच्यापेक्षा मनातून काय असतं? पण तिचं समाधान होत नाही. मनातून सांगा, मनातून सांगा. तो म्हणतो अगं आत्तापर्यंत तू जेव्हा जेव्हा पुरणपोळी केलीस ना, त्या सगळ्यामध्ये आत्ता चांगली झाली. ती म्हणते नाही नाही तसं नाही, नीट मला नीट समजावून सांगा, कशी झाली तुम्हाला कळलं नाही का अजून? नाही कळलं. चव कळली ना? कळली. मग कशी झाली नीट सांगा बरं. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. मग तो सांगतो माझ्या आईची सुद्धा अशी होत नाही. हां, आत्ता तिला समाधान लाभलं. का? वस्तूचं ज्ञान करून घेताना तुलनेनं करून घेण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे. आणि तुकोबाराय तीच पद्धत जनमानसाची ओळखून तुकोबाराय सांगतात संत मायबाप आहेत, कृपावंत आहेत, पण मी मात्र पतित आहे. कायमी पतित कीर्तिवानू. स्वतःकडे न्यूनत्व घेतलं की समोरच्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व आपोआप सिद्ध होत असतं. आणि व्यापक असणारे तुकोबाराय जेव्हा स्वतःकडे न्यूनत्व घेतात तेव्हा संतांची व्यापकता फक्त अनुमानानं जाणता येऊ शकते. पण तुकाराम महाराज स्वतःला पतित का म्हणून घेतात? उगे एखाद दुसऱ्या कारणाचा विचार करतो, जास्त सांगत नाही. वेळेची मर्यादाही संपलेली आहे, सांगत नाही. एखादंच कारण सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संतांचं वर्णन करणं म्हणजे कसं आहे, त्या कालिदासाचं एक वचन आहे याच्या संबंधामध्ये बरं का. महिमानम यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तद शक्त्यावा न गुणानाम इयत्तया, असं कालिदासाचं एक वचन आहे. कालिदास त्याच्यामध्ये संतांच्याच संबंधानं कालिदासाचं वचन आहे. ते असं या संबंधामध्ये म्हणतात की महिमानम यद उत्कीर्त्य, संतांच्या महात्म्याचं गायन करताना, उत्कीर्त्य त्यांची कीर्ती गात असताना, कीर्तन करताना काय होतं? तव संह्रियते वचः, आमची वाणी शांत होऊन जाते. का शांत होते? श्रमेण तद अशक्त्यावा, त्यांचं वर्णन करून करून ती थकते आणि अशक्त झाल्यामुळे ती बंद पडते. न गुणानाम इयत्तया, त्यांच्याजवळचे गुण संपले म्हणून ती बंद पडत नसते, ती थकते म्हणून बंद पडते. मग आमची वाणी का थकते, आमचं इंद्रिय का थकतं? त्याचं एकच कारण असतं, गतजन्मामध्ये त्या इंद्रियाकडून काहीतरी पाप घडलेलं असतं म्हणून या जन्मामध्ये ते इंद्रिय लवकर थकत असतं. हे लक्षात घ्या. कोणतंही इंद्रिय हे लवकर थकण्याचं कारण काय? गतजन्मामध्ये त्या इंद्रियाकडून काहीतरी पापाचरण घडलेलं असतं. मग अहो डोळ्याला आता कमी दिसायला लागलंय, मागच्या जन्मी नको ते बघून आलास म्हणून, दुसरं काहीच नाही, दुसरं काही नाही. आता कानाला नीट ऐकू येत नाही, कशाला तमाशे ऐकायला जावेत मग मागच्या जन्मी? कीर्तन ऐकावेत म्हणजे चांगले राहिले असते. असंच आहे की नाही? माणूस म्हणतो काय नाही हो, आता हल्ली चव लागत नाही, फक्त जेवण जात नाही, बाकी तब्येत चांगली आहे. मागच्या जन्मी तंबाखू कशाला खावी मग एवढं तोंडाचं तोंड वाया घालवायचं काय कारण आहे? नीट जेवावं, चांगलं जेवावं, सुग्रास जेवावं, चांगलं कष्टाचं जेवावं, कशाला नाही ते खात बसावं. तसं प्रत्येक इंद्रियाचं एक सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य त्या इंद्रियांना पुढच्या जन्मामध्ये जे मिळतं ते या जन्मात केलेल्या सत्कर्मानं प्राप्त होत असतं. असा जर विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात आमची वाचा थकली, लवकर थकली का? कदाचित आम्ही मागच्या जन्मामध्ये दुसऱ्या कुणाची तरी स्तुती केली असेल आणि हे पातक आमच्या मागच्या जन्मात घडलेलं असल्यामुळे कायमी पतित कीर्तिवानू, मला तुमची कीर्ती गाता येत नाही, हे माझं पातित्य आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणखीन एक कारण जर तुकोबारांच्या, याचा अर्थ तुकाराम महाराज पतित आहेत असा होत नाही बरं. अत्यंत नम्रतेनं तुकाराम महाराज हे म्हणतात. नम्रतेनं बोललेलं खरं नसतं, हे लक्षात ठेवा. कुठेही कसंही नम्रतेनं बोललेलं कधीच खरं नसतं. म्हणून कालिदासानीच असं म्हणलंय अतिस्नेह हा पापशंकी. जेव्हा माणसं अत्यंत नम्रतेनं आपल्या पुढं करतात ना तेव्हा त्यांच्या पोटात काहीतरी पापच लपलेलं असतं, असं कालिदासाचं वचन आहे. माझं म्हणणं नाही, हे कालिदासाचं वचन मी आपल्याला सांगतो. अतिस्नेह हा पापशंकी. फार नम्रता ज्ञानोबारायांना शोभून दिसते, तुकोबारायांना, नाथ महाराज, नामदेवराय, गोरोबा काका, चोखोबाराय यांना ती नम्रता माणसांनी नम्र असावं, नाही असं नाही. मी गमतीनं सांगतो, माणसांनी नम्र असावं, नम्री असू नये. हां, माणसं नम्री होतात पण पटकन नम्र होत नाहीत, ही अडचण आहे. तुकोबाराय जे स्वतःला पतित म्हणून घेतात ना, संतांसमोरची अत्यंत नम्रता ती व्यक्त होते. याचा अर्थ ते पतित आहेत असं होत नाही. मग काय कारण आहे की तुकाराम महाराज स्वतःला पतित म्हणून घेतात? अजून एक कारण सांगतो. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये चला. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये
ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन, संतांचं वर्णन करताना काही भाषा वापरली. ती भाषा कुठपर्यंत येते हे बघा, आणि मग आपण पतित का याचा विचार आपल्याला करता येऊ शकेल. तिथं ज्ञानोबाराय वर्णन करताना काय म्हणतात, केवता कल्पतरुवरी फुलवरा, काय असेनी पाहुणेरू क्षीरसागरा, आईसा कवणे वासू कापुरासू वासुदेव, चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, आईसे श्री गुरुचे महिमान, आकळिता के असे साधन, हे जाणून मिया नमन निवांत केले, तरी प्रज्ञेचेनी आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवीजे चरणी, हेची भले. या सगळ्याचं चिंतन मला विस्तारानं मांडायचं नाही. मला शेवटची ओवी फक्त मला आपल्यासमोर आत्ता ठेवतो, मी विस्तार त्याचा करत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हे कसं आहे, 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी म्हणजे सोनं, आणि रजत या शब्दाचा अर्थ आहे चांदी. बरं का, काय असतं, सगळेच लोक जगतामध्ये श्रीमंत नसतात, पण काही वेळेला लग्नामध्ये वगैरे त्या बापाला आपण श्रीमंत नाही याची लाज वाटते. मग तो काय करतो, ते दागिने आपल्याला करता येत नाहीत काहीतरी, मग लग्नात तरी दागिने दिसले तरी पाहिजेत, म्हणून मग तो काय करतो, खोटे दागिने किंवा चांदीचे दागिने करतो आणि त्याच्यावर सोन्याचं पाणी देतो. बरं का, चांदीचे दागिने करतो. आता ही प्रतिष्ठा फक्त प्रदर्शनीय प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठेचे 2 प्रकार असतात. बरं का, एक दर्शनाची, लोकांना दाखवण्याची प्रतिष्ठा असते, आणि एक अवस्थेची प्रतिष्ठा असते. अशा 2 प्रतिष्ठा असतात. लोकांना दिसलं पाहिजे आपण दरिद्री आहेत हे कसं दाखवायचं, मग तो काय करतो, पैसे नसल्यामुळे चांदीचे दागिने करून आणतो आणि त्याला सोन्याचं पाणी देतो. आता मला सांगा, चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिल्यामुळं त्या दागिन्याची किंमत वाढली का कमी झाली? चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिलं, लोकांना काय वाटलं, सोन्याचे दागिने, मग त्या दागिन्याची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. हे बरोबर आहे. पण समजा जर उलट झालं, म्हणजे एखाद्याने सोन्याचे दागिने करून आणले आणि त्याला जर चांदीचं पाणी दिलं, तर त्या दागिन्याची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली ना. म्हणजे जी त्या दागिन्याची मूलभूत किंमत आहे ती आम्ही चांदीचं पाणी दिल्यामुळे जर कमी होत असेल, तर ज्ञानोबाराय म्हणतात संतांचं आम्ही वर्णन करणं असं आहे. कसं आहे की संत मुळातच सोन्याचा दागिना आहे, ते 15.5 या रजतवणी आहेच आहेत, पण आम्ही त्यांच्या वर्णनाचे शब्द वापरले की त्याच्यावरती रजतवणी चढते, त्याच्यामुळे तर चांदीचा मुलामा त्याच्यावर दिल्यासारखा होतो. त्यामुळे संतांची किंमत जर आमच्यामुळं जर कमी होत असेल, तर आम्ही स्वतःला पातकी म्हणून घेतलं पाहिजे, पतित म्हणून घेतलं पाहिजे की नाही. संत महात्म्यांची स्तुती करण्यामुळे माझ्या शब्दाने त्यांची किंमत कमी होते, म्हणून कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धरा, या कारण उद्धरावे जन जड जीव ज्ञानेश्वर माऊली.